तळ्यात दोन बेडूक होते. एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले. त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली. वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला. दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले. तोच काय गंमत झाली. अचानक तो झोपाळा उडू लागला. ते दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटापट पाण्यात उड्या घेतल्या. गोष्ट आवडली ना मुलांनो? आता मी तुम्हाला या गोष्टीवर सोपे प्रश्न विचारणार आहे बरं का. तुम्ही प्रश्न ऐकायचे आणि मला त्याचं उत्तर सांगायचं. विचारू प्रश्न. एका तळ्यात किती बेडूक होते? बरोबर, एका तळ्यात दोन बेडूक होते. त्या दोन बेडकांना पाण्यात काय दिसले? बरोबर, त्या दोन बेडकांना पाण्यात दोन खांब दिसले. बेडकांनी खांबाला काय बांधली? बरोबर, बेडकांनी खांबाला वेल बांधली. बेडकांनी वेलीचा काय तयार केला? बरोबर, बेडकांनी वेलीचा झोपाळा तयार केला. ते खांब नसून कोणाचे पाय होते? बरोबर, ते दोन खांब नसून बगळ्याचे पाय होते. बगळा उडाल्यानंतर बेडकांनी कोठे उड्या घेतल्या? बरोबर, बगळा उडाल्यानंतर बेडकांनी पाण्यात उड्या घेतल्या. ठीक आहे, धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा व कमेंट द्यायला विसरू नका. धन्यवाद.